तुम्हाला माहिती आहे का मागच्या आठवड्यामध्ये जपाननी काय केलं? जपाननी त्यांच्याकडे असलेले $100 बिलियन अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स विकून टाकले. तो जपान जो ग्लोबल इकॉनॉमीमधला पोलाईट आणि क्वाईट जायंट होता, तो जपान अमेरिकेचा सर्वात लॉयल अलाय आणि US सगळ्यात मोठा होल्डर होता. तुम्हाला माहिती आहे त्यांनी दशकानुदशकं आपली करन्सी कमकुवत का ठेवली? टोयोटा आणि सोनीसारख्या एक्सपोर्टर्सला मदत करण्यासाठी. ते येन प्रिंट करून $US खरेदी करत होते. येन म्हणजे त्यांची स्वतःची जॅपनीज करन्सी. इतके $US त्यांनी विकत घेतले की युनायटेड स्टेट्सची पिगी बँक बनली. आज जपानकडे तुम्हाला माहिती आहे किती US ट्रेजरी बॉन्ड्स आहेत? 1.1 ट्रिलियन. पण आता पार्टी संपली आहे. टोकियोमध्ये एक नवीन नेता उभी राहिली आहे, साई ताकियाची. मीडिया तिला काय म्हणते माहिती आहे का? आयर्न लेडी. ती अमेरिकन इंटरेस्ट रेट वाचवण्यासाठी निवडून आलेली नाही, ती जपान वाचवण्यासाठी निवडून आलेली. तिने मॅच बघितले आणि तिला कळलं आहे की जपानसमोर आता एक प्राणघातक ऑप्शन आहे. ऑप्शन ए, एकतरी स्वतःची करन्सी कोसळू द्या, जॅपनीज इकॉनॉमी उद्ध्वस्त होऊ द्या, पण अमेरिकेला खुश ठेवा. नाही तर ऑप्शन बी, $1.1 ट्रिलियन US डेट विकून टाका, येन वाचवा आणि अमेरिकन इकॉनॉमी क्रॅश करा. भाड में गई अमेरिकन इकॉनॉमी. 50 वर्षापर्यंत जपानने ऑप्शन ए निवडला, त्याच्याप्रमाणे ते वागत होते. पण या आठवड्यात ते ऑप्शन बीकडे वळले. US डेटचा सर्वात मोठा बायर आता सर्वात मोठा सेलर बनला आहे. आणि जेव्हा समुद्रातला सगळ्यात मोठा मासा दुसऱ्या दिशेने पोहायला लागतो ना, त्या बोट फक्त हलत नाही तर ती उलटते. फेडरल रिझर्व्ह यावेळी पैसा प्रिंट करून यातून बाहेर पडू शकत नाही या सिच्युएशनमधनं. अशी ही सिच्युएशन आहे. 30 वर्षापर्यंत जॅपनीज करन्सी येन हा जगाचा एक सेफ हेवन होता. बोरिंग होता पण स्टेबल होता. पण आता फ्री फॉलमध्ये जॅपनीज इकॉनॉमी ब्लीड करते. त्यांची करन्सीची व्हॅल्यू 1/3 होऊन बसली आहे. टोकियोमध्ये इम्पोर्टेड फूड, एनर्जी प्रायसेस एवढे प्रचंड वाढले आहेत, लोक संतप्त आहेत. आणि देश लिटरली हायपर इन्फ्लेशनच्या कडेला उभा आहे. हायपर इन्फ्लेशनच्या मी एक व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. तुम्हाला हायपर इन्फ्लेशन समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. एक असा देश ज्यांनी स्टॅग्नेशन सन्मानाने स्वीकारली. प्रायसेस त्यांचे कधी हल्ले नाहीत, वेजेस त्यांचे कधी हल्ले नाहीत. लोकांनी फक्त जास्त काम केलं, जास्त सेव्हिंग केल्या. वॉशिंग्टनला ज्यावेळेला पैशाची गरज पडायची त्यावेळेला जपानने US डेट विकत घेतलं. पण गेल्या 6 महिन्यात काहीतरी तुटले. जॅपनीज सोसायटीला एकत्र ठेवण्याला सोशल कॉन्ट्रॅक्ट फुटलं आहे. ज्यावेळेला येन 170 पर डॉलरवर पोचला तेव्हा तो सन्मान नाहीसा झाला. ज्या देशात जवळजवळ सगळं एनर्जी आणि फूड इम्पोर्ट केलं जातं तिथे करन्सी कोलॅप्स होणं म्हणजे फक्त इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक नसतो, तो एक ह्युमॅनिटेरियन क्रायसिस असतो. म्हणजे विचार करा की किती मोठा. इलेक्ट्रिसिटीचे दर दुप्पट झाले, बीफ आणि वीटचे दर आकाशाला भिडले आहेत. आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच शिबुया प्रांतमध्ये जे तिकडचे लोक किती शांत आहेत तिथेसुद्धा प्रोटेस्ट दिसले. तिथे लोकांनी प्रोटेस्ट केलं. पेन्शनर समोर एक आता ऑप्शन उभी राहिले की मी घर गरम ठेवू का दिवसातून 2 वेळा जेवू. दोघांपैकी ते एकच करू शकतात अशी परिस्थिती आहे त्यांची. जॅपनीज लोकांना आता जाणवलं आहे की त्यांचं गव्हर्नमेंट अमेरिकेचे इंटरेस्ट रेट कमी ठेवण्यासाठी त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सॅक्रिफाईस करत होता. त्यांना आता कळलं आहे की त्यांची सेंट्रल बँक US ट्रेजरी मार्केट वाचवण्यासाठी त्यांची करन्सी छापून नष्ट करत होती. आणि त्याच रागावरनं त्यांनी मॉडरेट उमेदवाराला वोट दिला नाही जे ते नेहमी द्यायचे. स्टेटस कोला वोट दिला नाही जे ते नेहमी द्यायचे. त्यांनी वोट कोणाला दिलं? स्लेज हॅमरला. म्हणजे कोण? साई ताकियाची. वेस्टर्न मीडिया तिला माहिती आहे काय बोलतो? मार्गारेट थॅचर, एक आयर्न लेडी. ती एक अल्ट्रा नॅशनलिस्ट आहे. तिचा विश्वास आहे की जपानची माफी मागण्याची आणि झुकण्याची इरा संपली आहे. तिची कॅम्पेन माहिती आहे तुम्हाला काय होती? वॉशिंग्टन आणि वॉल स्ट्रीटमधल्या डिप्लोमॅट्सला सुद्धा ती घाबरवणारी होती. तिचा स्लोगन मेक जपान ग्रेट अगेन नव्हता. तिचा होता स्लोगन जपान फर्स्ट, जपान अलोन. तिचा विजय हा एस्टॅब्लिशमेंटसाठी धक्का होता. वर्षानुवर्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टी टेक्नोक्रेट्स चालवत होते. स्टॅबिलिटी त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती. ते ग्लोबल फायनान्समधले नाईस गाईज होते. पण ताकियाची नाईस नाही आहे, ती हॉक आहे. टोकियो आणि वॉशिंग्टनचं नातं ती अलायन्स म्हणून नाही, ती हॉस्टेज सिच्युएशन म्हणून बघते. आणि आता तिने ठरवलं आहे
जपान आता हॉस्टेज राहणार नाही, काही झालं तरी. तिने ज्यावेळेला ऑफिस हातामध्ये घेतलं त्यावेळेला तिने सगळ्यात पहिली गोष्ट काय केली तुम्हाला माहिती आहे? नॉर्मली लोक काय करतात, फॉरेन लिडर्सबरोबर भेटतात, हँडशेक करतात, टूर करतात. ती बँक ऑफ जपानबरोबर मीटिंग करत होती, सगळ्यात पहिली क्लोज डोअर मीटिंग. ती ज्या वेळेला त्या खोलीतून बाहेर आली त्यावेळेला तिच्याबरोबर एक पॉलिसीसुद्धा बाहेर आली. त्या पॉलिसीचं नाव आहे सॅनिनॉमिक्स. सॅनिनॉमिक्स. आता ॲव्हरेज अमेरिकनला हा शब्द हार्मलेस वाटतो, ॲबेनॉमिक्ससारखाच वाटतो, पण चूक करू नका. सॅनिनॉमिक्स म्हणजे US$ विरोधात फायनान्शियल डिक्लेरेशन ऑफ वॉर आहे. ॲबेनॉमिक्समध्ये काय होतं, गोल सोपा होता. येनला वीक ठेवा, म्हणजे आपल्या स्वतःच्या करन्सीला वीक ठेवा, एक्सपोर्टर्सला मदत करा, इंटरेस्ट रेट 0 ठेवा. डिफ्लेशन एनिमी होता. सिनोनॉमिक्स काय बोलतो, बॉस जग बदलले, आता एनिमी डिफ्लेशन नाही, एनिमी आहे नॅशनल करन्सीचा नाश. तिची फिलॉसॉफी एकदम साधी आहे पण खूप निर्दयी आहे. जर जापनीज पैसा जास्त इंटरेस्ट रेटसाठी अमेरिकेकडे पळत असेल तर जपानने रेट्स वाढवलेच पाहिजे ना. येन पुन्हा अट्रॅक्टिव्ह केलाच पाहिजे. फॉरेन बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी पैसा छापणं बंद केलंच पाहिजे. आता हे लॉजिकलच आहे ना, लॉजिकल वाटतं पण हे कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये. पण ग्लोबल फायनान्शियल लेव्हरेज भरलेल्या जगामध्ये कॉमन सेन्स हा जो ताकियाचीचा आहे तो न्यूक्लिअर बॉम्बसारखा आहे. 20 वर्षापासून इन्व्हेस्टर जपानमध्ये 0% इंटरेस्टला पैसा उचलत होते आणि अमेरिकेमध्ये गुंतवत होते. स्टॉकमध्ये गुंतवत होते, रिअल इस्टेटमध्ये गुंतवत होते, क्रिप्टोमध्ये गुंतवत होते. यालाच ते कॅरी ट्रेड बोलतात. हा वॉल स्ट्रीटचा एक इन्व्हिजिबल इंजिनसुद्धा होता, कारण पैसे अमेरिकेमध्ये ते अमेरिकेला फळले होते. ताकेचीला माहिती आहे की रेट्स वाढल्या की इंजिन थांबतो, कॅरी ट्रेड्स अनविंड होतो आणि वॉल स्ट्रीट किंचाळायला लागतं. पण तिला फरक पडतो आहे का? नाही. तिने पहिल्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? जपान जगाचं डेट सबसिडाईज करण्याची इरा संपली आहे आणि आम्ही आमची करन्सी कुठच्याही किमतीमध्ये वाचवू. काही झालं तरी आम्ही आमची करन्सी वाचवू. जगभरातले मॉडेल्स काय गृहीत धरतात आहेत, जपान नेहमीसारखा मागे हटेल. जपानने आधीसुद्धा केलेलं आहे, याच्या आधी करण्याचं ट्राय तरी केले पण ते नेहमी मागे हटले. त्यांना असं वाटतं की US मार्केटचं 5% जरी पडला तरी बँक ऑफ जपान पॅनिक होईल आणि रेट्स कमी करेल असे ते मानतात. पण ताकियाची पॅनिक करत नाही आहे. ती अमेरिकेसोबत गेम ऑफ चिकन खेळते. तिचा विश्वास आहे जपान रिसेशन सहन करू शकतो पण अमेरिकन डेट क्रायसिस सहन करू शकत नाही. तुम्ही विचार करा, ही गोष्ट खरी आहे. स्वतःची करन्सी वाचवण्यासाठी ती जापनीज स्टॉक मार्केटला सुद्धा पडू देईल हे मी तुम्हाला सांगतो. 1945 पासून जपानची भूमिका काय होती? US हेजिमनीला सपोर्ट करायची. मिलिटरी प्रोटेक्शनच्या बदल्यात $US सिस्टीमला फायदा होईल अशी इकॉनॉमी चालवायची. ताक्याची तो अनरिटन ट्रिटी तोडते. वॉशिंग्टनसाठी सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे काय माहिती तुम्हाला? ते तिला थांबवू पण नाही शकत. कारण का? जपान ही एक सॉवरेन कंट्री आहे, सॉवरेन नेशन आहे. US ट्रेजरीची खरेदी थांबवायची ठरवलं तर कोणताही कायदा त्यांना थांबवू शकत नाही आणि US ट्रेजरी जर त्यांनी विकायची ठरवली तर अशा जगामध्ये कुठचाही कायदा नाही जो त्यांना थांबवू शकतो. जपानकडे आता सध्या 1.1 ट्रिलियन US ट्रेजरी बॉन्ड्स आहेत. आता ते विकतात. ट्रेजरी मार्केट हा ॲक्च्युली रिस्क फ्री मानला जातो. पण जेव्हा जपान एका आठवड्यामध्ये 100 बिलियन्स विकतो तेव्हा बायर संपतात, एअर पॉकेट्स तयार होतात. फेडरल रिझर्व्हला ह्याचीच भीती आहे, फेड ऑप्शन. US ट्रेजरी ऑप्शन फसली तर अमेरिकन सॉल्व्हन्सीचा पूर्ण भ्रम तुटतो. तुम्हाला माहिती आहे सिलिकॉन व्हॅली बँक आठवते तुम्हाला? ती इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे ट्रेजरी बॉन्ड्सची व्हॅल्यू पडली आणि ती बँकच कोसळली. आता कल्पना करा, प्रत्येक मोठ्या US बँककडे हेच बॉन्ड्स आहेत, US ट्रेजरी बॉन्ड्स, आणि जपान ते विकतोय, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कोसळली. ताकियाचीला सगळं माहिती आहे. ट्रेजरी मार्केटवर हल्ला करून ती फक्त स्वतःची करन्सी नाही तर वॉल स्ट्रीटच्या गळ्यावर सुरी ठेवते, त्यांचा गळा कापते. ताकियाचीने फक्त जापनीज पॉलिसी नाही बदलली, तिने अमेरिकन एम्पायरची फ्रॅजिलिटी उघडी पाडली, नागडी पाडली. अमेरिकाची प्रॉस्पेरिटी स्वतःची नव्हतीच ना हो कधी.
ती लीजवर होती, याच्यात नाही सिद्ध होत आहे ना. आता लीज कॅन्सल झाली, पॅसिफिकचा ATM बंद झाला, टोकियोमधून पूर येतो आहे, हे प्रेडिक्शन नाही आहे, ही मॅथमॅटिकल सर्टनिटी आहे, ती आता अनफोल्ड होते. सुनामी आला आहे, सुनामी, आणि यावेळी हायग्राऊंड्स पण नाही आहेत. जसे 2008मध्ये अमेरिकेला मिळाले तसे हायग्राऊंड्स पण नाही आहेत. ते मनी प्रिंट करू शकणार नाहीत, कारण अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स हे फक्त जपानमधनं नाही तर पूर्ण जगामधनं विकले जातात. आणि हा डेफिनेटली अमेरिकेसाठी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि होणारच. त्याच्यामुळे अमेरिकेला आता दुसऱ्यांची काळजी नाही तर स्वतःची काळजी करावी लागेल. आता अमेरिकेला जागतिक प्रॉब्लेम्सकडे नाही तर स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे पहिलं लक्ष द्यावं लागेल. आता US मार्केट कधी कोसळेल आणि US करन्सी कधी हलून जाईल हे त्यांना कळणार सुद्धा नाही. थँक्यू सो मच.